नमस्कार, जीवनप्रकाशमध्ये आपले स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, आपण नेहमी एक वेगवेगळी कुंडली पाहत आहोत. येणाऱ्या काळामध्ये 1 एप्रिल तारखेपासून जो विचित्र योग तयार होत आहे, ज्यामध्ये मीन राशीमध्ये 6 ग्रह येणार आहेत. त्याचा वेगवेगळ्या लग्न कुंडलीवर होणारा परिणाम आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मिथुन राशीवर या कुंडलीचा मिथुन लग्न असलेल्या कुंडलीवर याचा काय परिणाम होईल आणि आणि मिथुन लग्न असलेल्या जातकाला काय फळे मिळतील त्याचा आपण सविस्तर अभ्यास करूया. तर मित्रांनो, ही पहा 1 एप्रिल रोजीची मिथुन लग्न याची कुंडली. तर मित्रांनो, या कुंडलीमध्ये लग्नेश आहे बुध, आणखी चतुर्दश पण आहे तो. त्याचबरोबर शुक्र आहे वेश, आणखी पंचमेश. त्याचबरोबर दशमेश आणखी सप्तमेश हा गुरु आहे. त्यानंतर अष्टमेश आणखी भाग्येश हा शनी आहे. तृतीयश आहे रवी आणि द्वितीयश आहे चंद्र. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या कुंडलीमध्ये लग्न राशीमध्ये मिथुनेचा मंगळ आहे. तर लग्न राशीमध्ये जो ग्रह असतो त्याची डायरेक्ट दृष्टी ही सप्तमावर पडते आणि हा मंगळ असल्यामुळे त्याची चौथी दृष्टी चतुर्थावर पडत आहे आणि 8वी दृष्टी ही अष्टमावर पडत आहे. तर या कुंडलीमध्ये मिथुनेच्या मंगळाची दृष्टी ही चतुर्थावर पडत आहे आणि चतुर्थ असलेल्या केतूवर पडत आहे. त्याचबरोबर मंगळाचा केतूशी केंद्रयोग होत आहे. त्याचबरोबर मंगळाचा ज्या 12 म्हणजे मीन राशीमध्ये जे 6 ग्रह आहेत त्यांच्याबरोबर देखील केंद्रयोग होईल. म्हणजे मित्रांनो, या लग्न राशीच्या जातकांना खूप त्रास होणार आहे येणाऱ्या 2 महिन्यामध्ये. सर्वप्रथम तुमच्या घरामध्ये शांतता राहणार नाही. आणखी तुम्हाला जर चांगले व्हायला पाहिजे असेल तर तुम्हाला ध्यानधारणा करण्याचे आवश्यक आहे, नामस्मरण करणे आवश्यक आहे, जेणेकरून याचा वाईट प्रभाव कमी होईल. त्याचबरोबर मंगळाची 7वी दृष्टी सप्तम स्थानावर आहे, त्यामुळे तुमच्या जोडीदारावर देखील समस्या निर्माण होतील. त्याचबरोबर इथे सप्तमेश हा व्ययामध्ये आहे गुरु, तो चांगली फळे देत नाही आहे. त्याचबरोबर गुरुबरोबर हर्षल देखील आहे, त्यामुळे विचित्र आणि विक्षिप्त स्थिती राहील. जातक विक्षिप्त वागू शकतो, आणखी नको ती पावले उचलू शकतो, विवाहबाह्य संबंध करू शकतो. त्याचबरोबर गुरु हा दशमेश आहे, त्यामुळे अशा व्यक्तींना उद्योगधंद्यामध्ये नुकसान होऊ शकते. त्यामुळे त्यांनी व्यवसाय उद्योगधंदा खूप जपून करणे आवश्यक आहे, जास्त रिस्क घेऊ नये. त्याचबरोबर मित्रांनो, शुक्र हा ग्रह व्ययश आणखी पंचमेश आहे. व्ययस्थान हे श्रेयस्थान आहे, शारीरिक संबंधाचे स्थान आहे. त्याचबरोबर पंचमेश पंचम स्थान हे प्रणयाचे स्थान आहे, प्रेम संबंधाचे स्थान आहे. त्यामुळे मित्रांनो, या लग्नाच्या कुंडलीच्या जातकांना विवाहबाह्य संबंध, प्रेम संबंध प्रस्थापित होऊ शकतात. ज्यांचे लग्न झाले नसेल त्यांना प्रेम संबंध होऊ शकतात, आणखी ज्यांचे लग्न झाले त्यांचे विवाहबाह्य संबंध होऊ शकतात. तर मित्रांनो, दशम स्थानामध्ये तुम्ही पाहू शकताय शुक्र म्हणजे पंचमेश आणखी वेश, त्याचबरोबर लग्नेश आणखी चतुर्थेश, त्याचबरोबर अष्टमेश आणखी भाग्येश या सगळ्यांची युती होत आहे. त्याचबरोबर राहू आहे, नेपच्यून आहे, त्यामुळे ही स्थिती देखील गुप्त संबंधासाठी एक पूरक होत आहे. मित्रांनो, या काळामध्ये कोणत्याही लग्नाची कुंडली असेल तरी पण प्रत्येक जातकाला हा प्रॉब्लेम होणार आहे. त्यांच्या मूळ कुंडलीवरून तुम्हाला ते पाहता येईल. मूळ कुंडलीमध्ये जर हे ग्रह अनिष्ट असतील तर त्यांना ही फळे भोगायला लागू शकतात. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही सर्वप्रथम मूळ कुंडली तपासून पहा. हा फलादेश सर्वांना लागू होत नाही. त्याचबरोबर वरील कुंडलीत 6 ग्रह हे मीन राशीत दशम स्थानामध्ये आहेत, त्यामुळे धंद्याच्या ठिकाणी समस्या निर्माण होऊ शकतात, धंद्यामध्ये नुकसान होऊ शकते. त्याचबरोबर आपल्या उद्योगधंद्याच्या ठिकाणी या प्रकारचे संबंध प्रस्थापित होऊ शकतात. इथे मित्रांनो राहू आहे, त्यामुळे कर्मचारी खालच्या लेवलच्या व्यक्तीबरोबर संबंध प्रस्थापित होऊ शकतात. त्याचबरोबर मित्रांनो अष्टमेश आणखी भाग्येचा शनी आहे, तो देखील दशम स्थानामध्ये आहे. अष्टमेश शनीचा प्रभाव चांगला असणार नाही. जोपर्यंत शनी अनिष्ट ग्रहांच्या सान्निध्यामध्ये आहे तोपर्यंत त्याची फळे खराब मिळत राहतील. जेव्हा शुक्र, बुध, रवी हे ग्रह जेव्हा
पुढच्या राशीत जाईल तेव्हाही अनिष्ट फळे आणखी याचा प्रभाव कमी होईल. त्याचबरोबर मित्रांनो, मंगळ हा लाभेश आहे आणखी षष्ठेश आहे आणि तो लग्नामध्ये आहे. या कुंडलीच्या जातकांना लाभ तर होतील, परंतु त्यांच्या बुद्धिभ्रष्ट झाल्यामुळे हे पैसे अनाठायी खर्च करतील आणखी त्यात काही शिल्लक राहणार नाही. त्याचबरोबर मंगळ हा षष्ठेश असल्यामुळे बरेचसे पैसे आजारावर खर्च होतील. म्हणजेच मित्रांनो, यांचे पैसे अशा ठिकाणी खर्च होतील जिथून तुम्हाला कोणताच परतावा मिळणार नाही, रिटर्न्स मिळणार नाहीत. या कुंडलीमध्ये तृतीयेश आहे, तो दशमामध्ये आहे, आणखी तो रवी आहे, त्यामुळे तो तुम्हाला धाडस देईल. उद्योगधंद्यामध्ये तुम्ही डेअरिंग कराल, परंतु मित्रांनो, उद्योगधंद्यामध्ये जर तुम्ही डेअरिंग केलं तर ते लाँग टर्म उद्योगधंद्यासाठी पाहिजे, शॉर्ट टर्म नाही. रवी दशम स्थानात आहे, परंतु तो मीन राशीला आहे, तरी पण त्याचा प्रभाव चांगला राहील. तर तुम्हाला उद्योगधंद्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम असेल त्याच्यामध्ये रवी हा जमेची बाजू असेल आणखी त्याचा प्रभाव कमी करण्यास मदत करेल. तर मित्रांनो, ही होती माहिती मिथुन लग्नाच्या कुंडलीची आणखी त्याला मिळणाऱ्या 1 एप्रिल रोजी होणाऱ्या योगाची फळे. तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. आणखी जीवनप्रकाश चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील आणखी त्याचा तुम्ही लाभ घेत राहा. त्याचबरोबर मित्रांनो, तुमच्याबरोबर बाकी बांधवांनाही याचा लाभ घेऊ द्या. म्हणजेच तुम्ही ही व्हिडिओ त्यांना शेअर करा, जेणेकरून ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणखी या योगाची माहिती त्यांना मिळेल आणखी त्याप्रमाणे त्यांना त्यांच्या जीवनात काम करता येईल, जीवनात निर्णय घेता येतील आणि या अनिष्ट योगाचा परिणाम त्यांना कमी करता येईल. तर मित्रांनो, जास्तीत जास्त ध्यानधारणा करा या काळामध्ये, जेणेकरून तुम्हाला या अनिष्ट योगाचा कमीत कमी परिणाम भोगावा लागेल आणखी जास्तीत जास्त चांगले फळे मिळतील, खराब फळे मिळणार नाहीत. ठीक आहे मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत जय श्रीराम, जय श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.